आरएएफ वाढवली, सगळे पोलीस फोर्स वाढवले, त्यांना माहिती नव्हतं किती गर्दी होईल आणि त्यांनी मला एकटं पाडण्यासाठी मला सगळं कारण की माझे जेवढे डेलिगेशन आमचं गेलं आणि मी एकटा पडलो मग इथं तो सगळं मला एकटं पाडण्याचं पोलिसांची प्लॅनिंग होती. डिमांड जातात एक तर हे काय की 1 करोड धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, दुसरं 1 करोडचं कॉम्पन्सेशन भेटलं पाहिजे ज्या आणि तिथं सोनम वांगचुकची इमेजिएट रिलीज झाली पाहिजे कारण की त्यांच्यावर उपचार झालेले दवाखान्यात त्यांचं उपोषण अजूनही चालू होते. ते एका प्रकारे त्यांना इलिगली डिटेन करून ठेवण्यात आलं आणि एफआयआर मागे आणि जेवढे स्टुडंट्सवर एफआयआर केलेली आहे डिटेन केलेले पोलिसांनी त्या सगळ्या स्टुडंट्सला सोडण्यात यावं. ऑल ओव्हर इंडिया आम्ही मोबिलाइज अजिबात नाही केलं. आम्ही कॉल पण दिल्यानंतर लोक स्वतःहून करतायचे. लोकांचा राग आहे पण आता सरकार म्हणजे जिकडे तिकडे एवढं ब्रुटली वागते स्टुडंट सोबत. साहेब दिल्ली पोलीस इन्क्वायरी झालीच पाहिजे. जशा प्रकारे मारलेले ऑफिसरवरती आणि डीसीपी वरती इन्क्वायरी मुलींना शिव्या घालून मारलेले, मुलींचे कपडे फाडलेले मेल पोलीस ऑफिसर्सने मुलींचे कपडे फाडले. 15-16 वर्षांचे मुलींचे कपडे फाडले दिल्ली पुलिसचे मेल पुलिस ऑफिसर्सने. हिंदी में बोलो. दिल्ली के जो पुलिस ऑफिसर्स है मेल पुलिस ऑफिसर्स जो मर्द थे उन्होंने 15-16 साल की लड़कियों के सर जो मेल पुलिस ऑफिसर्स थे दिल्ली पुलिस के उन्होंने 15-16 साल की लड़कियों के कपड़े फाड़कर उनको पीटा है. एक लड़की की छाती पर पैर देकर दिल्ली के पुलिस वालों ने पीटा है. अभी कौन सी मांगी सर के साथ क्या बात की सर एक एक करून विचारा ना. एक करून देश में पोलीस नाही आहे. बोला तुमचा प्रश्न काय. तुम्ही आता कोणती मागणी करत आहात आणि साहेबांसोबत काय चर्चा झाली आहे. कोणती मागणी करत आहात हिंदी में बता. हमारी जो डिमांड्स है वो डिमांड्स बड़ी क्लियर है. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा होना चाहिए. जिन बच्चों ने आत्महत्या करी है उनको 1 करोड़ रुपए का कंपनसेशन उनकी फैमिलीज को मिलना चाहिए. तीसरी डिमांड हमारी थी सोनम वांगचुक को इमीडिएटली रिहा करना चाहिए. उनको इलीगली डिटेन करके रखा है. उनकी वाइफ को भी उनसे मिलने नहीं दिया जाता है जब तक उनका फोन जब्त नहीं किया जाता है. तो ये क्या चल रहा है देश में. और अब हमारी चौथी डिमांड है देश भर में जितने भी प्रोटेस्टर्स के ऊपर पुलिस ने कंप्लेंट फाइल करी है एफआईआर फाइल करी है वो सारी की सारी एफआईआर वापस लेनी चाहिए. देश के स्टूडेंट्स के साथ आप आतंकवादियों जैसा व्यवहार नहीं कर सकते. जो इंजर्ड हुए हैं इन लोगों को कोई कंपल्शन कोई मदद मिलनी चाहिए सरकार की ओर से. सीजेपी उनकी पूरी मदद कर रही है लेकिन सरकार को भी आगे आना चाहिए इसके लिए क्योंकि सरकार की तरफ से लाठियां चली है. 15-16 साल की लड़कियों के सर फोड़े गए. 12 साल की लड़की का भी सर फोड़ा गया है. एक सवाल ये भी है कि व्यवस्था एक धर्मेंद्र प्रधान जी का रिजाइन एक मुद्दा है लेकिन व्यवस्था के ऊपर भी बात करनी पड़ेगी. खाली सेंट्रल गवर्नमेंट के नहीं कुछ स्टेट गवर्नमेंट के भी पेपर लीक हो रहे हैं. बिल्कुल. लेकिन क्या है क्यों हो रहे हैं क्योंकि एक्शन नहीं लिया जाता ना. जब तक किसी मिनिस्टर के ऊपर एक्शन नहीं लिया जाएगा जब तक उस मिनिस्टर को कॉन्सिक्वेंसेस नहीं फेस करने पड़ेंगे क्यों वो व्यवस्था ठीक करेगा. देयर शुड बी सम सीरियस कॉन्सिक्वेंसेस. प्राइवेट कंपनी में जब 1-2 बार गलतियां होती है आपको निकाल दिया जाता है जॉब से तो सरकारी मंत्री को क्यों रखा जाता है. वो कौन से भगवान बने बैठे हैं. जो दिल्ली में लाठी चार्ज हुआ महाराष्ट्राचा विरोधक पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत होता. पवार साहेब असो किंवा उद्धव ठाकरे साहेब असो ते पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत होते. इतर विरोधी पक्ष नाही तुमच्याकडे काँग्रेस सगळे आहे सर. सगळे आहेत. कोण नाहीये. सगळ्यांचे खासदार येऊन गेलेले आहेत.
पवार साहब खुद आए हैं, समर्थन है, क्या बातचीत आपकी उनकी हुई है, क्या कहना? पवार साहब बच्चों के बारे में ही पूछ रहे थे। उनको जैसे ही पता चला बच्चों को काफी ज्यादा पीटा गया है, तभी मुझे सुप्रिया मैम का कॉल आया और उन्होंने कहा कि पवार साहब को बहुत ज्यादा चिंता हो रही है, वो मिलना चाहते हैं बच्चों से, लेकिन यहाँ पर आज बहुत ज्यादा भीड़ है और पुलिस बैरिकेड हटाने नहीं दे रही है, तो उसकी वजह से हम पवार साहब को अंदर नहीं लेकर जा सकते। इट्स वेरी कंसर्न। और जो ब्रूटैलिटी हुई है पुलिस के द्वारा, उसको लेकर वो काफी चिंतित थे बच्चों को लेकर। अब जिस तरह से देखा जाए कि पवार साहब को बहुत बड़ा नेता मानते हैं महाराष्ट्र का, आप महाराष्ट्र से आते हैं और वो यहाँ पे चलकर आपके पास आए हैं, तो आपको लगता है अगर पवार साहब यहाँ पे आ सकते तो बाकी लोग भी यहाँ पे आ सकते हैं? बिल्कुल, और सारे आएंगे, आ भी चुके, कई सारे लोग आ भी चुके हैं। ये प्रोटेस्ट अभी आगे चलेगा? पवार साहब मॅनेज करायला मी बोलतो आणि सांगा तुम्ही मध्ये सध्या काही नाही, फक्त जे काही मुलं आहे त्यांचं आम्ही बघतोय सगळं, आणि बाकी काही जेवणाचं जे काही लोक स्वतःहूनच येतात. मी त्याच्याशी बोलतो साहेब. आणि बाकी जे काही असेल आता इथे थांबवलं हवं सर, कारण 1 महिना थांबलेला आहे. आता 1 महिना झाला आम्हाला. आज 31 दिवस झाले. 31 दिवसापासून आम्ही इथंच बसलोय, आणि काल जे झालं त्याच्यानंतर तर म्हणजे अजून जास्त लोकांमध्ये राग वाढलेला आहे की सरकार असं कसं काय करू शकतो म्हणून. काय म्हणजे मागत काय होतो आम्ही? बेसिक गोष्ट मागत होतो ना, अकाउंटेबिलिटी मागत होतो की ज्या मिनिस्टरमुळे आत्महत्या केली मुलांनी त्याला काढून टाका. पण हे लोक म्हणजे जसा लाठीचार्ज केला, मला खरंच वाटलं असं करणार नाही. काल माझ्यावरती आणि क्षितिजवरती पण. हो, क्षितिजाने तुला मला क्षितिजला आता याचा पाय तुटलेला असून याला मारलं. पाय तुटून मला अजून तुटलाय. टीअर गॅस लाठीचार्ज सरकारला तुम्ही स्टॅम्पिंग. काय सल्ला द्याल या परिस्थितीमध्ये? कशा प्रकारे हाताळलं पाहिजे? तुमच्याही कार्यकाळात अनेकदा खूप मोठी आंदोलनं झाली विद्यार्थी. पहिल्यांदा सुंदर दिवशी हा माझा काय होता, आणि त्यासाठी यांच्याकडे माहिती कळलं मी असं लिहे एज्युकेशन मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर जे कोणी असतील त्यांच्याशी जाणं केलं. एवढं वर्ष आंदोलन 3 दिवस चालू आहे तरी घरी जायला कळत नाही. हे आंदोलन आणि म्हणून जायला होते सुरू करा. त्यांच्या निधीकडे ज्या वागल्या त्या खुलासा, अशी काही नाही. त्याच्यामध्ये पॉलिटिकल प्रोसेस त्यांनी दूर राहावं, त्यांचे नेते त्यांचे जे इश्यूज आहेत ते सोडवण्यासाठी हजर राहावं, बाकी काही नाही. सर हिंदी में दुसऱ्या जानना कोणत्या चाहेंगे समन्वयासाठी एक संवाद व्हावा यासाठी तरी प्रयत्न केले पाहिजेत सरकारने असं वाटतंय दरम्यानच्या काळात. आम्ही तो प्रयत्न करणार ती करते करते आधी खाल्लं याच मुद्द्यावर चालू शकतो. आम्ही काय होते पाण्यामध्ये फक्त उचलून मुलं त्याने एवढं सांगितलं की ही मुलं इथे त्यांच्या करतात आणि चर्चा करायची वेगळे खाऊ जायचं. पण आम्ही आंदोलन यांच्या मुद्द्यावर चांगलं पाहिजे नाही चाललं तिथून आम्ही चालतो नाही. काल पोलिसांकडून हिंसाचार झाला, त्या संदर्भात काही मागणी? वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली, विशेष करून महाराष्ट्रात. त्यांचा पोलीस आहे, त्यांचा पोलीस सिनियर पोलीस अधिकारी त्यांचा असून ते सगळ्या गोष्टी पण चौकस करायची असा सुंदर. सर, महाराष्ट्रातले काही नेते म्हणतात दहशतवादी आहेत ही मुलं. मी 100% साहेब. आता मी पोचलोच आहे तर मी चाललोय.